नमस्कार मैत्रिणींनो, अनुपमास किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा पराठा। त्यासाठी मी ते एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण 1 वाटी साबुदाणा घेऊया। हा साबुदाणा आपल्याला जास्त भाजायचा नाही, ह्याचा कलरही चेंज होऊन द्यायचा नाही। त्याला थोडा गरम करून तो कुरकुरीत होईपर्यंत झाला पाहिजे, त्याचा कलर चेंज झालेला नाही पाहिजे। हा साबुदाणा भाजत असताना तो सारखा हलवत राहा, म्हणजे तो जास्त भाजला जाणार नाही। तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा भाजलेला आहे, त्याचा कलरही चेंज झालेला नाही। आता ह्याला आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया। आता आपला साबुदाणा थंड झालेला आहे, तो आता एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि त्याची एकदम बारीक पावडर बनवून घेऊया। आपण ही साबुदाण्याची पावडर करून घेतलेली आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ही किती बारीक पावडर बनवून घेतलेली आहे। ह्यामध्ये आता 2 चमचे मी भगरीचे किंवा वरईचे पीठ टाकत आहे। आता मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याला बारीक करून घेऊया। ह्यामध्ये मी हिरवी मिरची ॲड करीत आहे। तुम्ही जर उपासाला जिरं किंवा कोथिंबीर खाता असाल तर तुम्ही तेही ॲड करू शकता, परंतु मी इथे फक्त मिरची घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया। आता ह्या पिठाचा आपल्याला एक जाडसर गोळा बनवून घ्यायचा आहे। सुरुवातीला ह्यामध्ये पाणी घालू नका, कारण आपला बटाटा हा ओलसर शिजवलेला असतो, त्यामुळे त्याला पाण्याची जास्त गरज पडत नाही। अशा पद्धतीने आपला गोळा तयार झालेला आहे। आता हा गोळा आपल्याला 10-15 मिनिटे भिजवत ठेवायचा आहे, म्हणजे आपला साबुदाणा जास्त मऊ होईल आणि फुगून वर येईल। तुम्ही बघू शकता आपले पीठ एकदम मऊ झालेले आहे। त्याला थोडे आणखी मऊ करून घेऊया। आपला साबुदाणा यामध्ये पूर्ण भिजलेला आहे। आता ह्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊयात। आता आपल्या पराठ्याला हलक्या हाताने आपण लाटून घेऊया। तुम्हाला जर वाटत असेल आपले पराठे एकसारखे यावं तर त्यासाठी आपण एक डब्याचं टोपण घेऊन त्यानं आपला पराठ्याचा कट करून घेऊया आणि कडाची साईड बाजूला काढून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व पराठे लाटून घेऊया। आता मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तो गरम झालेला आहे। त्यावर थोडेसे तूप घालून घेऊया। आता ह्यावर आपला बनवलेला पराठा घालूया। अशा प्रकारे हा आपला पराठा तयार आहे। आता आपण पराठ्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे शेंगदाणे घेतले आहेत, ते थोडेसे भाजून घेतलेले आहेत। त्यात हे हिरवी मिरची, थोडीशी साखर आणि थोडा लिंबाचा रस, हे चवीपुरतं मीठ। हे सर्व जिन्नस आपण थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊयात।
आपली चटणी तयार आहे.